कुठल्या गुंत्यात अडकलीये मी? एकीकडे चंदू शेठ आहेत ज्यांना मी एवढ्या मोठ्या घरात लग्न करून आले याचं समाधान आहे. दुसरीकडे विराजस माझ्या पाठीशी ठाम उभा आहे. पण या घरात जी माझी चूकच नाही त्याबद्दल राग आहे. अनाथ असणं नसणं हे काय आपल्या हातात असतं का? पण तरीही मी हा संसार करणार. कदाचित हेच माझं नशीब आहे. माझ्या राधाला तिथे काही त्रास होऊ नये देवा, तिच्या पाठीशी राहा रे बाबा. राधा बिराजदारांची सून झाली आहे. माझा त्या लोकांवर अजिबात विश्वास नाहीये. आजी काय कारण असेल? हा, मला ना काही कळतच नाहीये. राधा आणि तिथं सर्वंट रूम मध्ये कशी राहील? हा काय वाटतंय मला? आजी आजी मला सांग, ती तिथे कशी झोपेल? सांग मला. अरे तू जाऊन बोललास का तिच्याशी? ती दुखावली गेली रे. अजून तेच तिच्या डोक्यात आहे. मला तरी असं वाटतं की तू तिला भेटायला हवं. नाही नाही, भेटायला नको आजी. माझी ना हिंमतच होत नाहीये. मी तिला भेटायला गेलो, माझ्यामुळे तिला पुन्हा त्रास झाला, ती दुखावली गेली तर मी काय? नको नको, असं भेटायला जायलाच भीती वाटते मला. भेटणं नको. एक उपाय आहे बिराजस. हा हा हा, काय काय आजी? पण तू जर ऐकणार असशील तर सांगते. हो हो, प्लीज प्लीज. डोळे मीट. आजी, तुला खरंच वाटतं ह्यावर अवलंबून निर्णय घ्यायचा? अरे तू ऐक, कळेल तुला. बर. आता डोळे उघड. तू निवडलेल्या हातात जर कॉईन असेल तर तू तिच्यापाशी जायचं, आणि नसेल तर तू तिला एकांतात राहू द्यायचा. तिचा निर्णय स्वीकारायचा. निवड. उजव्या हातात कॉईन असेल. जा. अगं आजी, पण कॉईन? ते महत्वाचं नाहीये. तुला मनापासून काय वाटतं ते महत्वाचं आहे. आणि हे निवडण्यापूर्वी मनातून तिच्याकडे तुला जायचंच होतं. अरे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं तसं. अरे म्हणून कॉईन ज्या हातात आहे तेच निवडलंस. नसेल तो हात निवडलाच नाही. आता कॉईन नसला ना तरी काही हरकत नाही. जा जा. अरे विराजस. हा जी. अरे संसार म्हणजे नुसतं गोड गुलाबी जगणं नसतं रे. कुठलाही मार्ग असला तरी आपल्या पार्टनरची सोबत न सोडणं ह्यालाच संसार म्हणतात. आपला विचार न करता त्याला साथ देत राहणं म्हणजे संसार. एकमेकांवर चिडचिड न करता समजून घेणं म्हणजे संसार.
राधा, तुला मी कधीच अंतर देणार नाही. कायम तुझ्या सोबत असेन, सुखदुःखात सुद्धा. परिस्थिती काहीही असली ना राधा, तरी सदैव तुझी साथ देईन. राधा, इथे झोपायची काही गरज नाहीये. तू आज चल, आपण आपल्या खोलीत झोपू. चल. नाही विराजस, मी इथेच राहणार. माझं ठरलंय. ठरलंय तुझं? फायनल आहे? हो नक्की? हो. ओके. मग माझं पण ठरलंय. तू जर इथे झोपणार असशील तर मी सुद्धा या खोलीच्या बाहेर गादी टाकून झोपणार. ओके, गुड नाईट. नाही, अजिबात नाही. हा विराजस, काय नाही? झोपायचं नाही? झोपायचं, पण इथे नको. तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. बर. नाही, अजिबात नाही. का नाही? तू का नाही म्हणतेस ते सांग आधी मला. विराजस, कारण हे बरोबर नाही वाटत. काय? झोपणं? इथे झोपणं. तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. बर, झोपतो. झोपतो. तू इथे एकटी असताना